त्यांचा मुलगा अर्थातच दादा आपण या आपल्या सज्जन दादा नवाले यांच्यासाठी दिलेले आहेत. एक चांगला चेहरा आणि चांगला त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपण पाहतो या क्रिकेटने दिलाय. म्हणून म्हणतं क्रिकेट हा खूप श्रेष्ठ खेळ आहे आणि चांगला एक लेजंड खेळाडूंचा हा क्रिकेट आहे. सौरभजी भोईर या आपण 500 रुपयाचं पारितोषिक. सज्जन दादा नवाले आपण या आपल्यासाठी अजून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रितेश पाटील यांच्याकडून 500 रुपये आले आहेत. तर चला कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करूया. संयमजी यांना आपण विनंती करतो की आपण या ऑन माइक. मॅच चालू करायची आपण. वशा 11 संघात नाणेफेकीचा कौल जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. स्मायरा आणि निहार 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेले आहे. सलामीचे विद्यमान जोडी मैदानावर आहे. पहिलं षटक प्रगती पथकावर असताना वैभव कांबळे हा पहिला गोलंदाज, नवोदित गोलंदाज. सज्जन दादा नवाले आपण व्यासपीठावर यायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्या इथे आयोजकांच्या वतीनं स्वागत आपलं करायचं आहे. विनंती असेल सज्जन दादा नवाले आपण या व्यासपीठावर. याला मात्र बॅकफूट लागलाय. पंच केलाय. चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने अडवला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षकाचं अप्रतिम फटका होता. काय अप्रतिम टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं होतं. बॉडीला टर्न केल्यानंतर चेंडूला वळवलं तर डीप मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलं. अजितजी पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर सरचं स्वागत असेल. समाधानजी पाटील आपल्याला देखील मी इन्व्हाइट करतो, आमंत्रित करतो. आपण देखील व्यासपीठावर या. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा चांगला तेवढा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने अडवला गेला. 2 धावसंख्या धावपटलावर असेल. या दरम्यान सज्जन भाऊ नवाले आमच्या 40+ लेजंड खेळाडू आपल्या या गावचे, त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातोय. आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा देखील वाढवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अपट्रॅकरचा चेंडू मनगटाचा वापर केला. जोरकस फटका. यावेळेला मात्र डीप मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. रविदादा कडू यांच्या बॅट मधून हा चौकार. 6 धावसंख्या धावपटलावर लावताना स्ट्राइकला रविदादा कडू, नाही स्ट्राइकला अनिकेत जोशी. गोलंदाजी मार्कवर वैभव. पुन्हा एकदा अपट्रॅकरचा चेंडू. याला मात्र शटअप लाईन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला एक चौकार आलाच, पण त्यानंतरचा हा निर्धाव चेंडू. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन असं म्हटलं जातं. पहिलं षटक पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले. आउटसाइड सर्कल मध्ये आपला 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, अगदीच आपण पाहतोय गुडलेन स्पॉट आणि शॉर्ट ऑफ लाईनचा स्पॉट, या दोन स्पॉटच्या मध्यभागी टाकलेला चेंडू. 6 धावसंख्या, पहिलं षटक संपलं. सचिन दादा नवाल यांच्याकडून आम्हाला आयोजकांसाठी 3000 रुपयाचं रोख रक्कम मिळाली, त्याबद्दल तुमचं देखील दादा धन्यवाद. सातत्याने आमच्या या आयोजकांवरती प्रेम करणारी मंडळी प्रचंड आहेत. आमचे शशिकांत दादा असतील, आमचे शक्ती दादा असतील, हे सर्व मंडळी, आकाश दादा असतील, प्रचंड प्रेम करणारी मंडळी आहेत आमच्या क्रिकेटवर. आज म्हणून आज सातत्याने ही स्पर्धा 7व्या पर्वामध्ये आहे. मंडळी सर्व गोष्टींचं सोंग करता येतं, पैशांचं सोंग करता येत नाही असं म्हटलं जातं. आणि स्पर्धा म्हटली की पैशांची एक गरज भासते आणि ती पैशांची गरज मात्र आपल्यासारख्या मान्यवर ज्येष्ठांकडून भागवली जाते, त्याबद्दल धन्यवाद. कपिलजी पाटील साहेब यांच्याकडून देखील 40+ आमचे लेजंड खेळाडू, त्यांच्याकडून देखील आम्हाला 1000 रुपये आहेत, त्यांचं देखील धन्यवाद. प्रीतीजी पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. समाधानजी पाटील, आपल्याला विनंती असेल, आपण या आयोजकांनी आपल्याला विनंती केली, आपण या. समाधानजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. ते देखील 40+ लेजंड खेळाडू आहेत, त्यांचं देखील सहर्ष. वायबी पाटील साहेब, आपल्याला देखील विनंती करते, आपण देखील व्यासपीठावर या. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावपटलावर आल्यात 6. दुसऱ्या षटकामध्ये आपण हितेश जोशी या गोलंदाजाला पाहतोय. 6 धावसंख्या धावपटलावर, बिनबाद. फुलटॉस चेंडू, पंचांचा कॉल येते, बीमरचा कॉल येतोय. आता इथे मात्र आपला फ्री हिट पाहायला मिळेल. 2 धावसंख्या घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र फ्री हिट असणार. उघडे डोले बघा नीट, या चेंडूवर आहे फ्री हिट. आता फ्री हिटची संधी कितपत घेतोय हा फलंदाज पाहूया. भारदस्त ध्येयष्ट असलेला फलंदाज मैदानावर उतरलाय. अनिकेत जोशी, रवी कडू, हे 2 सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे. आतापर्यंत रवी कडू यांच्या बॅटमधून एक चौकार निघाला. 4 चेंडूंचा खेळ केलाय, 4 धावा. अनिकेत जोशी याने 3 चेंडूंचा खेळ करत 3 धावसंख्येचं योगदान दिलंय. प्रीमियर लीग 2024 फलंदाजाच्या बॅटमधून दन करत जाणारा षटकार. 15 धावसंख्या धावपटलावर लागल्यात. आक्रमक खेळी इथे केली जातोय. सुरुवातीचं सत्र म्हटलं की स्ट्रायकर फलंदाज, विध्वंसक फलंदाजी करण्यासाठी पाठवले गेले 2 फलंदाज, एकीकडे रवी कडू, दुसरीकडे अनिकेत जोशी. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, ग्लान्स केलाय. चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जाईल. हाय हॅलो ठाटा बाय बाय करत प्रतिस्पर्धी संघाला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या मस्तकावर दस्तक देऊन षटकार. अप्रतिम, अप्रतिम, कौतुक करावं तेवढं कमी. बालकृष्ण चांगू पाटील या दादांकडून आम्हाला 2000 रुपये मिळाले. BC पाटील त्यांना म्हटलं जातं, तर त्यांच्याकडून आम्हाला 2000 रुपयाची आर्थिक मदत मिळाली, त्यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतोय. हृदयाच्या अंतःकरणापासून सर्व आमच्या देणगीदारांचा धन्यवाद आम्ही मानतोय. मोठे फटके, बॅक टू बॅक हॅट्रिकची संधी, लांबी संधी आहे. याला पुन्हा एकदा हॅट्रिक पूर्ण होईल काय? इथे मात्र 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. अनिकेत जोशी यांच्या बॅट मधून येतोय चौकार. जेवण रेडी आहे, ज्यांना जेवायचं असेल त्यांनी आपण जेवून घ्यायचं आहे. आपल्या समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. धावपटलावर धावा मात्र झपाट्याने वाढतात. पहिल्या षटकामध्ये मात्र 6 होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये धावपटलाचा विचार केला तर 25 अजूनही विकेट नाही गलाला लागली. प्रयत्न केला जातोय पण प्रयत्न हाणून पाडला जातोय वशा 11च्या गोलंदाजांचा. ब्लॉकॉलचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र काऊ कोणाच्या दिशेने अडवला जातोय. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील. रवी कडू 40+ चे खेळाडू आहेत, त्यांना संधी देण्याचं आमच्या आयोजकांनी ठरवलंय. नियम देखील आहे स्पर्धेचा. समाधानजी पाटील यांचा इथे स्वागत केलं जाईल, तर त्यांनी तो स्वागत आमचा स्वीकारावा. आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते त्यांना आम्ही सातत्याने क्रिकेटवर पाहिले खेळताना. 4 डझन चेंडू आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आमचे समाधानजी पाटील यांचा सन्मान इथे केला जातो आयोजकांच्या वतीनं. आमचे शशिकांत दादा, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख, आणि वायबी पाटील साहेब देखील आपल्या सोबत आता आलेले आहेत. त्यांनी 11,000 रुपयाची तब्बल आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेला मोठा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक झेल पकडण्याची
संधी होती पण इथे चेंडू निसटतोय, संधी उपलब्ध करून दिली जातोय एका मोठ्या फलंदाजाला अनिकेत जोशी, ज्याच्या बॅट मधून 2 मोठे फटके, एक लॉंग ऑनच्या दिशेने, एक बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने आणि एक आउट कॉर्नरच्या दिशेने 2 षटकार आणि 1 चौकार अशी बहारदार खेळी करणाऱ्या खेळाडूला आपण संधी देत असाल तर आपला संघ मात्र अडचणीमध्ये येईल. कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं. कॅच पकडावी लागेल, मॅच जिंकावी लागेल. ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता डाव्या चीच्या बाहेर. पंच प्रशांतजी माली सरांचा कॉल येतोय वाईटचा. 29 धावा धावपटलावर. पहिल्या षटकामध्ये होते 6, आता मात्र 23 धावसंख्या तब्बल खर्च केल्यात. अद्याप चेंडू शिल्लक काय, एक खराब कामगिरी करतोय हा गोलंदाज गीतेश जोशी. चांगला सेन्सेबल क्रिकेट, इट इज कॉल्ड एज सेन्सेबल क्रिकेट, गुड क्रिकेट असायला म्हटलं जातं. मोठे फटकेबाजी आली, त्यानंतर हलक्या हाताने चेंडू केला, स्ट्राईक रोटेशन केली, स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्यात येईल. या बल्ला मात्र 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर 30 धावसंख्या धावपटल्यावर बिनबाद. तर 1 विकेटच्या मोबदल्यात 50+5+ लेजेंड खेळाडू, 40+ रायगड जिल्ह्याची संघटना आहे, त्याचे उपाध्यक्ष आहेत, आपल्या गावचे उद्योगपती आहेत, ज्येष्ठ नागरिक आमचे YB पाटील सर आणि क्रिकेटवर नितांत प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व, क्रिकेटशी ज्यांची नाळ जोडलेली आहे. क्रिकेट म्हणजे जीवन. आज 55 वर्ष झाले तरी देखील या क्रिकेट बरोबर जोडला जाणार खेळाडू आहे. क्रिकेटची असलेला प्रामाणिकपणा, क्रिकेटवर असलेलं प्रेम आज YB पाटील साहेबांच्या माध्यमातून दिसून येतोय. आज साहेबांचा इथे सन्मान केला जातो आयोजकांच्या वतीने. मुख्य आमचे आयोजक असतील, आमचे शशिकांत दादा असतील, सर्व आमची मंडळी असेल, YB पाटील साहेबांचा सन्मान करतात. आज त्यांचे शुभ आशीर्वादाने मात्र ही लीग चालू आहे. असे शुभ आशीर्वाद आमच्या आयोजकांवरती साहेब असू द्या, असं प्रेम असू द्या. आमची ही लीग 50वी आपण होऊ, आज 7वी आहे, भविष्यामध्ये 50वी लीग देखील होईल आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादानं. बोलूया आपण सामन्याकडे. सामन्याचं जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर वशा 11 संघानं पहिले नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 2 षटक झालेत, 2 षटकामध्ये धावा बनवल्या 30. पहिल्या षटकामध्ये दादा आल्या होत्या 6, दुसऱ्या षटकामध्ये 24 धावसंख्या दिल्या त्या गीतेश जोशीनं. आता नवीन गोलंदाजाला पाचारण केलं, निवडलं गेले प्रणय पाटील. कर्णधारानं मात्र निवडलंय प्रणय पाटील, याच्यावर जबाबदारी दिली 3ऱ्या षटकाची. मोठा फटका इथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा पुन्हा येतो या फलंदाजाच्या बॅट मधून. षटकार, 3 षटकार आणि 1 चौकार शी बहारदार खेळी करणारा फलंदाज अनिकेत जोशी. 3 षटक झाल्यानंतर लगेच ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. रेडी राहायचं आहे, 13व्या खेळाडूने लगेच रेडी राहायचं आहे आणि 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक. याला पुन्हा एकदा मोठा फटका, बॅट फिरवली, चेंडू दिशा पकडली, समोरच्या दिशेनं ठोकलाय. अप्रतिम विंधने प्रीमियर लीगचा डंका वाजवणारा, गाजावाजा करणारा अनिकेत जोशी याच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा षटकार. मायबाप रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी ही खेळी बहारदार करतोय अनिकेत जोशी. अर्थात आमचे शक्तीजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. अप्रतिम याला सुटकला चेंडू थांबणाऱ्या गोळीच्या वेगानं अगदी घासत पुसत चेंडू जातो पायलेग सीमा रेषा भेदून 4 धावसंख्येसाठी. अद्भुत. आज मात्र नाव चर्चेमध्ये असणार विंधने गावामध्ये, ते म्हणजे अनिकेत जोशी याच्या नावाचा डंका वाजेल. वैयक्तिक 38 धावसंख्येची खेळी करतोय. मैदानावर अद्याप उपलब्ध आहे, त्याची उपलब्धता तो सिद्ध करतोय. अनिकेतजी पाटील आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आयोजकांनी आपल्याला इन्व्हाइट केलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर उचले घेतोय, कानाच्या लेवलला टर्र करत चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या ताब्यामध्ये. अडतीस धावा धावपटलावर वैयक्तिक लावल्या. अर्थातच अनिकेत जोशी यांना आणि सांघिक जर धावसंख्येचा विचार केला तर 46 धावसंख्या, 46 लॉस ऑफ 1 विकेट आहे. 12 धावसंख्येची आवश्यकता. आमचे शक्तीदादा म्हात्रे माजी सरपंच यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. प्रयत्न तर केला जाईल, बघूया तो प्रयत्न यशस्वी होतोय का. याला खराब चेंडू पण इथून मात्र पूल केलाय, चेंडू होईल सक्सेसफुल, चेंडू फरार गेलाय सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. आता मागल्यात 42, फक्त 5000 रुपये. 5000 मिळतील का शक्तीदादा म्हात्रे यांच्या खिशाला कात्री लागेल का 5000ची प्रश्नचिन्ह. बघूया चित्त ठरावे खेळ विंधने प्रीमियर लीग 2024 चा. कुठेही जाऊ नका, पात्र बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या विंधने प्रीमियर लीग 2024.
हाफ ट्रॅकरचा चेंडू प्रतिमा असं ही क्रिकेट टेस्ट क्रिकेट मध्ये पाहायला मिळतं. अगदी चेंडू पडल्यानंतर टुवर्ड द बॉडी जवळून आपल्याच बॉडीच्या गेल्या आणि इथून मात्र 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकानंतर धावपटलावर धावा आल्यात. 50 ड्रिंक्स ब्रेक होईल, त्यानंतरची 2 षटकं होतील. ड्रिंक्स ब्रेक लवकर पाण्याची ट्रॉली आपण मैदानाकडे उपलब्ध करायची आहे. 3 षटक संपले, 50 धावा धावपटलावर. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भिंदने प्रीमियर लीग 2024. आपण पण घेऊया छोटासा ब्रेक. पन्नास धावा धावपटलावर लागल्या 3 षटकानंतर. कॅमेरामॅन आमचे गजानन दादा एक कविता इथे सादर करतात क्रिकेटवर, त्यांच्यावर कॅमेरा फोकस करा. कॅमेरामॅन प्लीज फोकस कीजिए. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम अक्षय स्मृती मोरोई विंधणे आयोजित ही जी VPL स्पर्धा ज्या तरुणांनी आयोजित केली आहे त्या सर्वांचे मी आभार माया परिवारातर्फे अभिनंदन करतो. मित्रांनो, ही कविता लिहिण्याचं कारण म्हणजे माझे मित्र बलिराम नवाले यांनी कालच सकाळी मला मेसेज केला की आपल्या VPL बद्दल दादा जे काही लिहिता येईल ते लिहिण्याचा प्रयत्न कर. आणि मी सकाळी लवकर उठून कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती कविता ऐकण्यासाठी माझे मित्र शक्तीदादा हे उत्सुक आहेत आणि YB पाटील साहेब हे देखील थांबले आहेत. तर मी ही कविता सादर करण्याचा प्रयत्न करतोय. सकाळीच लिहिल्यामुळे थोडंसं कदाचित फंबल सुद्धा होऊ शकते, ते तुम्ही प्लीज समजून घ्यायचं आहे. धन्यवाद. कवितेचं नाव आहे VPL खेळायचे आहे खेळानं इतकी घाई काय. VPL खेळायचे आहे खेळानं इतकी घाई काय. अरे आत्ताच नाही का काल परवा आपल्या VPLचं ऑप्शन झालं. अरे आत्ताच नाही का काल परवा आपल्या VPLचं ऑप्शन झालं आणि माझ्या खिशात पैसे नसतानाही बलिवस्तूनं स्पॉन्सर मला केलं. अरे आत्ताच नाही का काल परवा आपल्या VPLचं ऑप्शन झालं. सॉरी. हॅट्रिक साठी या गोलंदाजाला समाधानजी जोशी दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अर्थात आपण हा कवितेचा ट्रेलर पाहिला. पिक्चर आता आपण 2 षटकामध्ये ट्रेलर त्यांना सादर करायचं, ते लक्षात ठेवा. आपण वळूया आता मैदानाकडे. धावपटलावर धावा लागल्यात 51. आपण 4थ्या षटकामध्ये आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे आशिष पाटील. समाधानजी जोशी यांच्याकडून आशिष पाटीलला कौतुकाची थाप म्हणून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि इथे 42 धावसंख्येवर योगदान देत असताना अनिकेत जोशी याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन ट्रॅप केलाय. चेंडू मात्र इथे डीप मिड विकेटच्या दिशेने येतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडूला फेकणार तोपर्यंत इथे मात्र आऊ बघितली ताव. मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव. येथे या संकल्पनेला तडा जातोय. हा फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन जाईल. 2 गडी मात्र पवेलियन कक्षामध्ये जातील, खेळाडू कक्षामध्ये जातील. धावपटलावर धावा स्थिरावतील 52 या आकड्यावर. 52 या धावसंख्येवर दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज शुभम नपाल मैदानावरती येतोय. संघ मात्र खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर हबी झाला. दुसरा गोलंदाज खूप महागडा ठरला आणि तिसरा देखील. आणि आता 4था गोलंदाज आशिष पाटील मैदानावरती आहे. त्यांनी जर 3 विकेट मिळवल्या तर समाधानजी जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून फटका केल्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. गोलीच्या वेगाने चेंडू आला होता आणि त्यानंतर चेंडू मात्र डीप मिडविकेटच्या दिशेनं तिथे पकडण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेत जोशी ज्यांनी वैयक्तिक आतापर्यंत 43 धावा बनवल्या, तो अजूनही तग धरून मैदानावर आहे. 22 यार्ड खेळपट्टीवर आहे. त्याची उपलब्धता आपल्या संघासाठी काय, त्यांनी 43 धावसंख्येने सिद्ध केलं. अजून देखील तो सिद्ध करतोय आपलं अस्तित्व.
पद्धतीने त्याचा वापर केला. इथे मात्र चेंडू पॉइंटच्या दिशेने आहे. एक धावसंख्या अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धावसंख्या देखील पूर्ण केली जातोय. संघाची धावसंख्येचा विचार केला पटलावर विचार केला तर 55 धावा धाव पटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात 45 धावसंख्येचं योगदान. सर्वांचं लक्ष आहे अर्धशतकाकडे. सर्वांचं लक्ष आहे आमच्या मात्री साहेबांच्या खिशाला कात्री लागेल 5,000ची. हे लक्ष आहे आपलं. बघूया 50,000 5,000चं पारितोषिक मिळेल का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेनं. पकडला जाईल का. पकडला जाईल. झेल आणि संपला जाईल इथे खेळ. वैयक्तिक 45 धावसंख्येची खेळी करून हा खेळाडू मात्र डकआउट मध्ये जाईल. खेळाडू कक्षामध्ये जाईल. 45 धावसंख्या करून मैदानाच्या बाहेर. 55 धावसंख्या धावपटलावर तिथून 45 धावसंख्या वैयक्तिक केल्या. 3 गडी बाद झालेत. 55 धावसंख्या धावपटलावर 4थं षटक चालू आहे. आशिष पाटील अर्थात तो ब्रेक झाला ना त्याच्यामध्ये घात झाला या फलंदाजाचा. कारण तिथून मात्र ब्रेक मिळाला. ते सातत्य असेल ना एखाद्या खेळामध्ये तर ते टिकवता आलं पाहिजे. असं म्हणतात मोठं होणं सोपं आहे पण मोठं पण टिकवणं खूप कठीण आहे. आणि एकंदरीत ते पाहायला मिळालं. 55 धावसंख्या धावपटलावर आहेत. आशिष पाटील ब्रेक थ्रू मिळवतोय. समाधानजी जोशी यांनी हॅट्रिक साठी लावलेत 1000 रुपये. पहिला ते विकेट मिळवलाय. ही इनिंग संपल्यानंतर लगेच नेक्स्ट मॅच प्रवीण भोईर प्रतिष्ठान विपक्ष अयान अँड आदिश्री या दोन्ही कर्णधारांनी यायचे. वसंतदादा नवाले आणि आकाश पाटील दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. हे एक इनिंग संपल्यानंतर आपल्या स्पर्धेचा नियम आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. या नियमाची अंमलबजावणी करायची आहे. तत्पूर्वी आपण कौतुक करूया अनिकेत जोशी याचं आणि आशिष पाटील याचं. अनिकेत जोशी यांचं कौतुक का कारण त्याने वैयक्तिक बनवल्या 45 धावा. आशिष पाटील यांचं कौतुक का कारण त्यांनी अनिकेत जोशी सारख्या एक चांगल्या खेळाडूला बाद केलं. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. मोठा फटका मारण्याची संधी दिली होती पण त्या संधीचा फायदा घेता आला नाही. कमरच्या दिशेने एक धावसंख्या अर्जित केली. स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळालं. 56 धावसंख्या धावपटलावर आहेत 3 विकेटच्या मोबदल्यात. स्मायरा अँड निहार 11 हा संघ मात्र फलंदाजीमध्ये पाहतोय. बशा 11 हा संघ क्षेत्ररक्षणामध्ये पाहतोय. कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू मध्ये डीप कव्हरच्या दिशेने अडवला जाईल. एक धावसंख्या फक्त मिळेल. 57 धावसंख्या धावपटलावर. स्लॉग ओव्हरचं षटक आहेत. 2 षटक ही स्लॉग ओव्हरचे आहेत. इथून मात्र मोठी हाडाबारी करावी लागेल. लीडर होऊन फटकेबाजी करावी लागेल. तेव्हा जाऊन कुठेतरी धावसंख्या होईल. कारण अनिकेत जोशी याने आपलं काम केलं. एक सलामीचा फलंदाज म्हणून विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थक ठरवला. अर्थातच आमचे बलिराम दादांनी मात्र एक भविष्यवाणी केली. या बॉलला 6 आहे. होईल का. तिथे झेल पकडण्याची संधी होती. झेल आता तो निसटतोय. संधी उपलब्ध करतोय. 2 मला बॅक टू बॅक कॅचेस त्यांनी टाकलेले आहेत. ड्रॉप झाला. कॅच विथ द मॅच असं म्हटलं जातं. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कॅच पकडाव्या लागतील. तेव्हा जाऊन कुठेतरी आपण विजय संपादित करू शकता. धावपटलावर धावा 58. 58. लॉस ऑफ 3 विकेट. रिमेनिंग 1 ओव्हर अँड 3 बॉल्स इन दिस ओव्हर. चांगला फटका इथे मात्र टॅप केला चेंडूला पण तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं झेल हातातून निसटते. पुन्हा एकदा कांबळे तिथे आहेत. त्यांनी झेल हातातून सोडलाय. 2 धावसंख्या अर्जित केल्यात. जी फटकेबाजी अनिकेत जोशी याने केली ती फटकेबाजी इथे पाहायला मिळत नाही. 60 धावसंख्या धावपटलावर लागल्यात. 4थ्या षटकामध्ये मॅच आहे. सुनील पाटील 40+ खेळाडू. 5व्या षटकामध्ये ही मॅच आलेली आहे. 40+ सुनीलजी पाटील मैदानावर आहे. गोलंदाजी करतात. चांगलं रोखून ठेवलंय. दोन्ही गोलंदाजाने चांगलं काम केलं 4थ्या आणि 5व्या गोलंदाजानं. कारण 3 षटकामध्ये 50 धावा तब्बल होत्या आणि त्याच्या 2 षटकामध्ये धावा रोखून ठेवल्या. विकेट देखील मिळाली. अनिकेत जोशी जो इन फॉर्म चाललाय उजव्या स्टिकच्या बाहेर. तुकारामजी गावंड सरांच्या माध्यमातून आम्हाला वाईटचा सिग्नल येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसला होता. पण हातातून पुन्हा एकदा चेंडू निसटतोय. आज मात्र या संघाचं समीकरण राहिले. कॅच सोडणं हे एक समीकरण या संघाचं राहिले.
स्मायरा अँड निहार 11 या संघाने आज खूप चुका केल्या, त्या चुका पुढच्या मॅच मध्ये सुधाराव्या लागतील. 5 षटकांचा इथे खेळ संपलाय, म्हणजे 5 षटकांचा समाप्तीचा निर्वाल आल्यानंतर धावपटलावर धावा लागल्यात 64 64 65 धावसंख्या आपल्याला बनवायच्या आहेत. 62 होत्या, 2 64 आणि 65 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण विनंती असेल माझी, प्रवीण भोईर प्रतिष्ठान आणि अयान अँड अधिश्री या 2 संघांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. वसंतदादा नवाले आणि आकाश पाटील, एक स्टार सितारा आकाश पाटील. जिंकल्यानंतर इथे आनंद व्यक्त करताना आपण पाहतो कट्टा बॉईजच्या माध्यमातून सॉन्ग पण त्यांनी चांगला बनवलाय. आणि आज केळ्यांची व्यवस्था जिंकल्यानंतर आमच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना कविता सादर करतील राहिलेली आहे. मोहन थली आपण या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठा. मोहनजी थली साहेबांना विनंती असेल, आपलं व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. ऐकूया गोड कविता आमच्या गजानन दादा यांच्या आवाजातून. आमचे मित्र तुकाराम पाटील 40+ लेजंड खेळाडू यांचं स्वागत करताना अतुल पाटील तसेच शशी दादा VPLच्या माध्यमातून तुकाराम पाटील लेजंड 40+ खेळाडू. जगदीश कडू यांचे स्वागत करताना अतुल पाटील आणि शशिकांत पाटील. तर थोडे 5 मिनिटं मॅच थांबायची आहे, फक्त 5 मिनिटं. टॉस होईल. नमस्कार. पंचांनी थोडे 5 मिनिटं थांबायचं आहे, कविता होती जरा सादर. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे 2 दिवस आहेत, म्हणजे जवळजवळ 48 तास आहेत आणि माझी कविता फक्त 5च मिनिटात पूर्ण होणार आहे. मला तुमच्याकडून 5 मिनिटं हवेत, कारण कविता लिहायला बराच उशीर लागतो आणि कविता संपवायला फक्त 5 मिनिटं लागतात. आणि ती कविता ऐकण्यासाठी माझे मित्र शक्तीदादा तसेच YB पाटील साहेब, बलराम नवाले उत्सुक आहेत. म्हणून मी आणि आपला विठ्ठल चालू आहे आणि विठ्ठलच्या संदर्भातच ही कविता आहे, म्हणून सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. कवितेचे नाव आहे VPL खेळायचे आहे, खेळा न इतकी घाई काय. VPL खेळायचे आहे, खेळा न इतकी घाई काय. VPL खेळायचे आहे, खेळा न इतकी घाई काय. अरे आत्ताच नाही का काल परवा आपल्या VPLचं ऑक्शन झालं. अरे आत्ताच नाही का काल परवा आपल्या VPLचं ऑक्शन झालं आणि माझ्या खिशात पैसे नसतानाही बलिवसनं स्पॉन्सर मला केलं. मग अशी माझी परिस्थिती असताना प्रीतीश पाटील म्हणतोय मला, मग अशी माझी परिस्थिती असताना प्रीतीश पाटील म्हणतोय मला, भाऊ कारण सांगायची नाही, VPL खेळायचे आहे, खेळा ना इतकी घाई काय. तरी गेले 15-20 दिवस झाले त्याच आठवणीने मी सुखावतोय. तरी गेले 15-20 दिवस झाले त्याच आठवणीने मी सुखावतोय. इकडे कट्टाबॉई टीमसाठी तरी गेले 15-20 दिवस झाले त्याच आठवणीने मी सुखावतोय. इकडे कट्टाबॉई टीमसाठी समीर मात्र खुणावतोय. वर चढवा चढवीचे मेसेज ग्रुपवर करून जयदास चिडवतोय काय. अरे VPL खेळायचं आहे, खेळा ना इतकी घाई काय. कळायला लागले तुम्हाला आता कोणत्या बॉलवर चौकार येतं. कळायला लागले तुम्हाला आता कोणत्या बॉलवर चौकार येतं आणि किती रन्स काढल्यावर मॅच आपली जिंकतं. कळायला लागले तुम्हाला आता कोणत्या बॉलवर चौकार येतं आणि किती रन्स काढल्यावर मॅच आपली जिंकतं. ओरतूच नको आता तुम्हाला यॉर्करही लागतं आणि नुसतं जोर लावून नाही तर हेलिकॉप्टरही सिक्सर येतं.
ओटीच नको तुम्हाला, आता यॉर्करही लागतं आणि कलाला लागलं तुम्हाला जोर लावून नाही तर हेलिकॉप्टरने सिक्सर येतं. मग तशी अशी मॅच जिंकून ग्रुप फोटो काढून आम्हाला तुम्ही म्हणणार टाटा टाटा बाय. मग अशी तशी मॅच जिंकून ग्रुप फोटो काढून आम्हाला तुम्ही म्हणणार टाटा टाटा बाय. अरे UPL खेळायचे खेळा ना, इतकी घाई काय? बरं ओपनिंगला उतरून पहिली बॉलिंग ही टाकणार यंगस्टर तुम्ही. बरं ओपनिंगला उतरून पहिली बॉलिंग टाकणार यंगस्टर तुम्ही, मग 40+ वाल्यासाठी काय करायचं? बरं ओपनिंगला उतरून पहिली बॉलिंग टाकणार यंगस्टर तुम्ही, मग 40+ वाल्यांनी काय करायचं? नुसतं नारळ फोडणार आम्ही आणि ऑप्शनला आल्यावर आन्सू व्हायचं? अरे हळूहळू तुमची पण उमर 30-40च्या घरात जाणार आहे. अरे हळूहळू तुमची पण उमर 30-40च्या घरात जाणार आहे. UPL खेळायचे खेळा ना, इतकी घाई काय? शेवटी आभाळमाया परिवारातर्फे एवढंच सांगणार तुम्हाला, शेवटी आभाळमाया परिवारातर्फे एवढंच सांगणार तुम्हाला, VPL JPL KPL LPL BPL खेळायला ना नाही, प्रत्येक वर्षी खेळत जा. शेवटी आभाळमाया परिवारातर्फे एवढंच सांगणार तुम्हाला, VPL JPL KPL LPL BPL खेळायला ना नाही, प्रत्येक वर्षी खेळत जा. पण अधूनमधून कधीतरी अभ्यास करत आपल्या आई वडिलांच्या स्वप्नांकडे पाहत राहा. कारण खेळता खेळता कधी बालपण तरुणपण आणि नोकरी धंद्याची वेळ निघून जाईल कळणार सुद्धा नाही. कारण खेळता खेळता कधी बालपण तरुणपण आणि नोकरी धंद्याची वेळ निघून जाईल कळणार सुद्धा नाही. विपल खेळायचे खेळा ना, इतकी घाई काय? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गजानन दादा पाटील यांना आपण ऐकलं. अगदी त्यांनी एका दिवसामध्ये ती कविता लिहिली, उत्तमरित्या सादर केली. त्यांचं मनपूर्वक आभार. श्रीकांत पाटील साहेबांच्याकडून 1000 आणि जगदीशजी कडू साहेबांकडून 501 रुपया. गजानन चायनीज मोरेश्वर यांच्याकडून देखील पहिल्या नंबर साठी 3 कोंबडे दिले जातील आणि दुसऱ्या नंबर साठी 2 कोंबडे. प्रल्हाद पाटील यांच्यासाठी पारितोषिक आले. षटकांची हॅट्रिक मारली तर 1000 रुपये. अपर कट केलाय निवृत्ती पाटील यांच्याकडून पारितोषिक. बॉलला ताडले सीमा पार, एक स्टायलिश फटका बबलू दादांच्या बॅट मधून षटकार. फटका आवडला असेल तर टाळ्या होत्या. अगदी अपर कट केलं, थांबला, वाट पाहिली आणि त्याच्यानंतर थर्ड मॅनच्या वरून अगदी षटकार. टॉस करूया पुढच्या मॅच. षटकार ना, प्रवीण भोईर प्रतिष्ठान, वसंत नवाले आणि अयान अँड आदिश्री आकाश पाटील या 2 कॅप्टन मध्ये पुढचा टॉस होणार आहे. 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा. बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक. प्रियांशु भोईर सलामीला बॅट्समन, प्रल्हाद पाटील त्याच्या सोबतीला गीतेश जोशी. 65 ची चेस. अनिकेत 45 वरती बाद झाला. जे पारितोषिक आहे 50 धावसंख्येसाठी 5000 रुपये. शक्ती बालकृष्ण म्हात्रे यांच्याकडून नो बॉलचा इशारा. इथून प्रियांशूचा चेंडू, इट्स अ नो बॉल. खराब लाईन लेन, अतिरिक्त उंची आणि टोटल धावा मिळतील. आता मात्र 7 धावा झाल्यात. पहिल्या बॉलचा खेळ फ्रीट आहे. या बॉलवरती कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. 65 धावसंख्या या क्रीडांगणामध्ये मी तर म्हणेल 5 षटकांमध्ये सहजरित्या बनू शकतात. आणि खेळपट्टीचा विचार केला, एकदम पाटा विकेट आहे. फलंदाजांनी चांगला फायदा उचलला. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेनं, आउटफील्ड फास्ट आहे, रोखणं होईल कठीण. प्रल्हाद पाटील अर्थातच बबलू दादांच्या बॅट मधून आलाय. हा दुसरा मोठा फटका. 4 रन. आणि पहा प्रेक्षकांना देखील विनंती करतो आम्ही, कुणी जेवणाचे राहिले असाल तर जेवून घ्या. 1 मिनिट. कुणी जेवणाचे बाकी असाल तर आपण जेवून घ्या. निवृत्ती पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे बबलू दादा यांच्यासाठी. 3 षटकार मारले तर 5000 रुपये. एक झालेलं 3 लगातार. तीन बॉल मध्ये 3 षटकार संलग्न मारले तर निवृत्ती पाटील यांच्याकडून 3000 रुपये, 5000 बबलू दादांसाठी आणि इथे पारितोषिक लावलं गेलंय. 2 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती. प्रियांशु भोईरचं महागडे षटक. चांगली बॅटिंग करतायत. पहा किती चांगला परफॉर्मन्स देत आहेत. क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. तिथे रवींद्र कडू पाहायला मिळाले. मिडॉनला ते फिल्डिंग करतायत. धर्मा पाटील यांना आम्ही विनंती करू आपण मंचावरती. धर्माजी पाटील
आपणास विनंती आपण देखील मंचावरती या, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. स्ट्राईक वरती कॅप्टन आले गीतेश जोशी. या खेळाडूवरती वशा येले पण विंधणीची फार मोठी जिम्मेदारी आहे आणि इथून गीतेश जोशीला क्रीडांगणामध्ये संघर्ष करावा लागेल. लॉफ केलाय मिस्टामिक फटका, झेलची संधी आहे. यस नो अनिकेत जोशीने टिपलाय कमालीचा कॅच. कॅप्टन शून्यावरती परतलाय. ज्या विकेटची गरज होती तो गीतेश जोशी शून्यावरती बाद. प्रियांशु भोईर वय वर्ष अगदी 16 ते 17 18 या एजचा खेळाडू आणि मोठ्या खेळाडूला त्यांना बाद केलाय. गीतेश जोशी विंधणेचा एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याला बाद केलाय. एकही धाव काढू दिली नाही गीतेशला. प्रेक्षक कुणी जेवायचे राहिले असतील तर जेवून घ्या. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या साईडला आपण जिथे जेवणाची व्यवस्था केली. आज अगदी व्हेज आहे आणि उद्या मात्र नॉनव्हेज. उद्या नॉनव्हेज तुम्हाला खाण्यासाठी मिळेल. महत्वाचे विकेट्स आणि नवीन खेळाडू होता सूरज पाटील. हा देखील एक तेवढाच चांगला खेळाडू. अपेक्षा असतील आज वशा 11 विंधणे टीमच्या देखील ज्या उमेदीने या संघाची निवड झाली. चांगले खेळाडू या स्क्वॉड मध्ये खेळतात. ओ डायरेक्ट हिट झालं असतं तर इथे विकेट्स डेफिनेटली आली असती. चांगला कॉल केला त्या ठिकाणी आणि एक रन अगदी वेगाने घेत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला. ज्या षटकामध्ये बऱ्याच गोष्टी घडताना पाहायला मिळाल्या. बबलू दादाच्या बॅटमध्ये एक षटकार, एक चौकार, त्याच्यानंतर गीतेश जोशीची विकेट आणि आता धाव फलकावरती धावा लागल्यात. एक बाद 13 धावा. अखिल पाटील यांनी जर कॅच पकडला तर रोहन भोईर आणि विजयजी पाटील यांच्याकडून 500 रुपये. अखिल साठी पारितोषिक आहे. बबल्याकडून देखील 500 रुपये. अखिलनं कॅच पकडला तर बबल्याकडून देखील 500 रुपये. आता फक्त त्यांच्याकडे बॉल येऊ द्या मग ते कॅच पकडून दाखवतील. अतुल पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. अखिल साठी पारितोषिक आहे. कॅच त्यानं पकडायचा. कॅच पकडले तर अखिल 2000 मिळतील. फक्त एक कॅच. आता कुठेही बॉल जाऊ दे फक्त तुम्ही धावत सुटा. मग ती कॅच कोणाची पण असू दे तुम्ही जा. 2000 रुपये लावलेत. स्ट्राईक वरती बॅट्समॅन सूरज पाटील आणि त्याच्या सोबतीला बबलू. 13 धावा आल्या. 65 ची चेस. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणित आलाय. ओव्हर क्रमांक 2 प्रणितला आपण पाहू शकतो. हीच विनंती आम्ही करतो कृपया शांतता ठेवा मंचावरती. आपण आपला आवाज कमेंट्री बॉक्स मध्ये लाईव्ह मध्ये जातोय. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रणित आला. ओव्हर द विकेट्स. अर्ध्या खेळपट्टीवरती व्हाईट बॉलचा इशारा प्रशांतजी माली सर आपल्याला मुख्य ऑफिशियल अंपायर्स पाहायला मिळतात. उरण प्रीमियर लीग येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका प्रशांतजी माली सरांची देखील आहे. लेदर बॉल क्रिकेटचे सिलेक्शन देखील ते करतात आणि युवा खेळाडूंसाठी नेहमी ते प्रोत्साहन करत असतात. जरी पंचांची भूमिका असली तरी त्यांचं आम्ही कार्य पाहिलं. नेहमी गोलंदाजाची चुका झाल्या की मॅच नंतर त्याला सांगतात की अशी गोलंदाजी करायला हवी आणि चांगली भूमिका पंचांची. दुरून खेळण्याचा प्रयत्न ऑप्स्टमच्या बाहेर आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. 2 बॉल मध्ये 2 वाईट टाकले. 2 एक्स्ट्रा वारंवार चुका प्रणित कडून. विंधणे प्रीमियर लीग आहे. काही खेळाडूंचा प्रॅक्टिस सराव नसतो. काही खेळाडू डायरेक्टली मॅच मध्ये फक्त आपल्याला मज्जा करायची आहे यासाठी उतरले. एक दिवस आपल्या गावासाठी. हा देखील बॉल. इट्स नो बॉल. अतिरिक्त उंची. शॉर्ट स्क्वेअर लेगला तुकारामची गावट. जे अंपायर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बॉल बाउन्स जास्त झालाय. इट्स अ व्हाईट बॉल. नो बॉल आला. चा इशारा. पहिल्या ओव्हर मध्ये 13 आल्या. त्याच्यानंतर 3 एक्स्ट्रा रन, 2 नो बॉल, एक नो बॉल आणि 2 व्हाईट बॉल. अशा पद्धतीने 16 वरती संघ पोहोचलाय. पहिली मॅच कमालीची राहिली. प्रणितच्या संघाला वाटलं की आम्ही सहज जिंकू परंतु तिथून सामना टर्न झाला आणि सामना जिंकला कट्टा बॉईज न. ही मॅच सुरू आहे स्मायरा अँड नियर 11 वशा 11च्या विरोधात. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. गोलंदाज तयार. राउंड द विकेट्स ना. आडव्या बॅटने खेळण्यास तुमच्या मागे अखिल. भाग अखिल भाग. हो यावेळी मात्र वेगाने धावला. अखिल बॉल टप्पा पकडायचा नाहीये. कॅच पकडली तर पैसे आहेत. अखिल किती उत्साहित आहे त्या ठिकाणी. तो तीच वाट पाहतोय. मॅच जाऊ दे. बॉल माझ्याकडे जास्तीत जास्त येऊ दे. सामना जिंकायचा त्यांना आणि फिल्डिंग चांगली करावी लागेल. अखिल स्टंपच्या मागे फिल्डिंग करतोय. इथे रन्स मिळायला गेल्यात. एकच धाव आली.
मंगेशजी मधुकर खरं त्यांचं आगमन ग्रुप ग्रामपंचायत विंधणीचे माजी उपसरपंच आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत झाले मंगेश यांचं स्वागत करत असताना हा दमदार स्ट्रोक बबलू पाटील यांच्या बॅट मधून क्लासिकल फटका कव्हरच्या दिशेनं सीमा पार. या मंगेश दादा आपण मंचावरती मंगेश मधुकर करत यांच्याकडून या स्पर्धेसाठी सायकल देण्यात आली आणि शक्तीदादा म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 10,000 आणि पहा आमच्या मान्यवरांना देखील आम्ही हीच विनंती करू की आमच्या उजव्या साईडला जेवणाची व्यवस्था आणि शक्ती बालकृष्ण म्हात्रे यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम 10,000 त्याचबरोबर प्रथम 50 काढणाऱ्या खेळाडूला 5,000 रुपये त्यांनी लावलेत या स्पर्धेमध्ये. मगाशी अनिकेतचं अर्धशतक हुकलं 45 वरती तो बाद झाला आणि त्या 5,000 रुपये मिळाले असते. चला बबलू दादा चांगली बॅटिंग करतात त्यामुळे त्यांच्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न केला तुमच्या मागे हलकीशी अपील रन्स मिळेल. एक लेग बाईटचा इशारा दिला पर्सनल एक एक्स्ट्राच्या सहाय्यानं आमच्या सोबत माणिक दादा जॉईंट आहेत जे स्कोरिंग करतात. धाव फलकावरती धावा झाल्या 22 धावा 65चा पाठलाग. गीतेश बाद झाल्यानंतर सूरज पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण प्रल्हादजी पाटील यांना पाहताय जे चांगली बॅटिंग करतात. डावाला सांभाळण्याचं काम केलं दोन्ही खेळाडूंनी. फुल टॉस बॉल फ्लिक केलाय ग्लान्स केलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फिल्डर पोहोचले. एक झाली पूर्ण दुसऱ्या धावेचा पलटवार आणि इथे 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या. चांगली चपलाई गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेने संघाची धाव संख्या 24 धावा. पुढील मॅचचा टॉस करायचा कॅप्टन झाला आकाश पाटीलने टॉस जिंकला. आयन अँड आदिश्री 11 आकाश पाटीलचा संघ पुढची मॅच खेळेल. लॉफ केलाय सूरज पाटीलची कलात्मकता स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. सूरज पाटील छोटा पॅकेट बडा धमाका चांगला शॉट सिलेक्शन बहुत सीमा पार छान. मंचावरती शशिकांतजी पाटील साहेबांना आपण पाहताय त्यांच्या समेत मंगेशजी घरत ग्रामपंचायत विंधणीचे माजी उपसरपंच एकीकडे माजी सरपंच शक्ती बालकृष्ण म्हात्रे त्यांच्या समेत वाय पी पाटील साहेब यांना देखील आपण मुख्य मंचावरती पाहू शकाल. सर्वांचं स्वागत आहे. एक दैदिप्यमान स्पर्धा विंधणे गावाच्या अभिमानाची स्पर्धा व्हीपीएल राऊंड द विकेट्स हलक्या हाताने खेळला. हा फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल. इथे देखील एक पुढच्या मॅच मध्ये देखील मजा येईल. आकाश पाटीलचा संघ ज्या टीमने टॉस जिंकला पण गजानन दादा पाटील यांचा संघ आहे. एका टीम मध्ये आय थिंक 4 ते 5 40+ खेळाडू आहेत. धाव फलकावरती धावा लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. पाहिजे पाण्याची व्यवस्था करू आपण पुढील ओव्हर नंतर. 18 बॉल 36 धावा. बारा बॉलचा खेळ संपला. 29 धावा. 18 बॉल मध्ये 36 काढायचे प्रति ओव्हर 12. रिक्वायर्ड रन रेट आता 12 चालू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती शुभम पाटील शुभम नवाले हा गोलंदाज. ओव्हर क्रमांक 3 ऑस्ट्रेलियन जर्सी आहे. पिवळ्या कलरची टी शर्ट ट्रॅक तुम्हाला पाहायला मिळते. तर दुसरीकडे डार्क ब्ल्यू संघ आपल्याला पाहायला मिळेल. गितेश जोशी विपक्ष अनिकेत जोशी या 2 कॅप्टन मध्ये हे महायुद्ध बिग बॅटल मॅच बॅलन्स मॅचला बनवलंय. प्रल्हादजी पाटील बबलू दादांनी जे फटके खेळलेत त्याला चांगली साथ देतोय सूरज पाटील. त्यामुळे आता मॅच ऑन आहे. गीतेश स्वस्तामध्ये बाद झाला. आता समीकरण येणारे 18 बॉल आणि त्यामध्ये काढायचे 36 धावा. प्रति ओव्हर 12चा रिक्वायर्ड रन रेट 36 धावा. शुभम नवाले तयार. ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न शारीरिक मार देत असताना बॅट्समनला विचारलं बचके राहीना बाबा. एक चांगला बाउन्सर इथून लेग बाईटचा इशारा अंपायरचा एक धाव मिळेल. समीकरण आता 17 बॉल 35 ची मॅच. चला पाणी लागेल तर घेऊन जा. 17 बॉल 35 ची आवश्यकता. वेगवान बॉल होता.
येणारी 17 चेंडू आणि 35 धावेचं समीकरण. थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती करू. फक्त दुसरी मॅच सुरू आहे. टोटल 8 मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत. सुरुवातीच्या मॅचेस 5 षटकांच्या, त्याच्यानंतर ओव्हर्स कमी केल्या जातील. 1:18 मिनिटं झाले. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये ही दुसरी मॅच. शुभम नवाले तयार ओव्हर द विकेट्स. सरळच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ ला फिल्डर उभा. एक धाव झाली पूर्ण. सिंगल न काम बनवतायत. जास्त टेन्शन नाहीये. 12चा रन रेट आहे प्रति ओव्हर. एकाच मोठा फटका आला तर काम सोपं होईल आणि त्याच दृष्टीने आता वाटचाल करावी लागेल गीतेश जोशी आणि टीम. वशा 11 विंदणे टीमला पाच मध्ये जाऊ नका, आपण बाहेर केला. छोटी मुलांना विनंती. चांगली मॅच आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने VPL चा आनंद घेताना. शुभम नवाळेचा पुढचा बॉल. ओ फुलटॉस बॉल. शुभमने चुकी केली. मिसटायमिंग आहे. फटका. क्षेत्ररक्षक तैनात. त्याने सोडलाय कॅच. प्रयत्न केले जरूर. बॉल चाललाय सीमा पार. फाईन लेगच्या दिशेने षटकार. चला त्यांनी प्रेक्षकांनी त्यांनी षटकार दिला, परंतु इथून 6 धावा मिळतील. बाउंड्रीच्या अगदी जवळ पडला आणि त्याच्यानंतर हा सीमारेषा पलीकडे षटकार. शुभम नवाळेचा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. मिड विकेटला ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक धाव झाली पूर्ण. पुन्हा एकदा सिंगल. मगाशी देखील हाच उल्लेख केला की एखाद मोठा फटका आला तर मॅचचं टेन्शन कमी होईल आणि तेच कार्य साधतायत सूरज पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रल्हाद पाटील. नामांकित खेळाडू विंदणी आणि टेनिस क्रिकेट मधील त्याच्या घडीला विचार केला तर बरेचशी यंगस्टर विंदणी टीम मोठा संघ म्हणून ओळखला जातो या पंचकृषीमध्ये. यॉर्कर बॉल पार करण्याचा प्रयत्न. अगोदर बॅट लागली त्यामुळे अंपास डिसिजन बॅट कट. रन्स इथे देखील एक सिंगल. एका धावेने धाव फलकावरती धावा 39 लागल्यात. 65 ची चेस. 65चं आव्हान आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना अनिकेत जोशीनं 45 टोकल्या. गोलंदाजांवरती आक्रमण केलं. त्याला चोख प्रत्युत्तर. जशास तसं उत्तर देत असताना वशा 11 विंदणे. आणखीन एक फुलटॉस बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल आलाय. सीमा पार. सूरज पाटील. छोटा तीर. घाव करे गंभीर. मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवलाय. आणखीन एक षटकार. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. पाण्याची व्यवस्था. राज पाटील. आणि बॉल भिजला असेल तर नवीन दिला जाईल. आपण सन्मानाकडे जाऊया ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मोठे योगदान दिलं. मंगेश मधुकर घरत ग्रुप ग्रामपंचायत विंदणेचे माजी उपसरपंच आणि एक तडफदार नेतृत्व. मी त्यांना विनंती करेल मंगेश मधुकर घरत आपला सन्मान इथे आम्ही करतोय त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सायकल आपल्याला देण्यात आली. एकदा जोरदार टाळ्यांनी मंगेश मधुकर घरत यांचा आपण सन्मान करूया. शशिकांत पाटील साहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा. मॅच आले 12 चेंडू आणि 20 धावा. बघू होता 2 षटकात आणि 20 काढायच्या. सन्मान सुरू आहे. स्क्रीन वरती आपण कॅमेरामॅन फोकस. कॅमेरामॅन स्क्रीन वरती आपण मंगेश मधुकर करत त्यांना पाहता. या स्पर्धेसाठी मोठे योगदान. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सायकल आहे आणि ती त्यांनी दिली. त्यांचं मनपूर्वक स्वागत. वस्त्र अलंकार. विंदणे गावाचं प्रेम तुमच्यावरती आणि या प्रेमाखातीर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उरलेत 12 चेंडू आणि त्यामध्ये काढायचे फक्त आणि फक्त 20 धावा. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. 40+ चे खेळाडू तुम्हाला खेळवायचे आहेत स्क्वॉड मध्ये. पुढील मॅच मध्ये आपल्याला 3-4 खेळाडू नक्कीच 40+ चे एका टीम मध्ये पाहायला मिळतील. बल्लीरामजी नवाले, वसंतजी नवाले, गजाननजी पाटील, तुकाराम पाटील, जगदीश कडू, हे देखील जयदास पाटील आणि मोहन थली. फार मोठा 40+ चा स्क्वॉड आहे एका टीम मध्ये. जवळजवळ म्हणजे 7 ते 8 खेळाडू 40+ चे खेळणार आहेत. गजानन दादा पाटील यांची हीच भावना होती. मगाशी त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये देखील हेच सांगितलं. 40+ चे खेळाडू फक्त का उद्घाटनाचे नारळ फोडायला घेतले का, परंतु तसं नाही. एका टीम मध्ये त्यांच्या 7 खेळाडू 40+ चे असतील आणि पुढच्या मॅच मध्ये मजा येईल. धर्मा पाटील यांना विनंती करू. 12 बॉल 20 ची मॅच आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. प्रति ओव्हर 10 काढायचे आहेत.
अनिकेत जोशी त्याच्या विरोधात गीतेश जोशीची मॅच. आता कॅप्टन आलाय बॉलिंग साठी. अनिकेतला आपण बॉलिंग करताना कमी वेळा पाहिलाय, पण जेव्हा ग्रामीण क्रिकेट गावाची लीग असते तेव्हा तो गोलंदाजी देखील करतो. आणि इथं आता समीकरण येणारी 12 बॉल 20 धावा रोखायच्या. पहिली विकेट पहिल्या ओव्हर मध्ये पडली, गीतेश जोशी बाद झाला, पण त्याच्यानंतर कमालीचा खेळ केला त्या दोन्ही खेळाडूंनी. आणि आता वशा 11 अगदी मजबूत स्थितीमध्ये. जसा वशा धावायचा ना मैदानामध्ये तसेच हे दोन खेळाडू धावलेत क्रीडांगणामध्ये. फुल टॉस बॉल लॉफ केला, पॅडल स्वीप केला, स्क्वेअर लेगला फिल्डरने चांगली साथ दिली, बॉलला रोखलं, रन्स मिळते. एक धाव थ्रो खराब झाला. बॅकअप चांगली फिल्डिंग मागे. वसंत शेळके यांना आपण पाहताय 40+ खेळाडू वसंत शेळके आणि त्यांनी फील्ड केलं बॉलला. किती क्रिकेटचा वेळ असतो प्रत्येकाला. काहीकांचं वय ते 50, 55 अगदी 60 वर्षाचे खेळाडू देखील खेळणार आहेत क्रीडांगणामध्ये. क्रिकेट तुमच्या आमच्या आवडीचा खेळ आहे. क्रिकेटनं तुम्हाला वेडा केल्या आणि क्रिकेटच्या आपण दिवाने का झालो हे सांगणारी स्पर्धा विंधणे गावाच्या अभिमानाची स्पर्धा आहे. 11 बॉल 19 गोलंदाजाने केली चुकी. वशा 11 आता मजबूत स्थितीमध्ये षटकार आले. अंपायरने सांगितलं इट्स अ नो बॉल. टोटल 7 धावा. 11 चेंडू मॅच आले आता 12 या धाव संख्येवरती. 11 बॉल 12 धावा. बॅटिंग आवडली असेल वशा 11 तर टाळ्या उद्या दोन्ही खेळाडूंसाठी. सुरेश दादा पाटील आमचे मुख्य उद्घाटक राहिले स्पर्धेचे आणि त्यांचा संघ सुरेश दादा पाटील यांचा संघ आज कमालीचा खेळ खेळला या दोन्ही खेळाडूंनी आणि आता विजयाच्या जवळ आलेत. बनशा बैल आताच्या घडीला हवा करणारा बनशा बैलचे मालक सुरेश दादा पाटील. वशा आज आपल्यामध्ये नाहीये. वशानं मार्केट गाजवलं. बैलगाडा शर्यत एकच क्रेज आणि त्याच्यानंतर क्रिकेट. आडव्या बॅटने खेळलाय. फ्रीचा बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने जम्प घेतला. एक धाव झाले पूर्ण. रनआउटची संधी. थ्रो अगदी हातामध्ये जरूर होता, कनेक्ट करू शकले नाही. अनिकेत रन्स मिळतात 2. आता समीकरण येणारे 10 बॉल 10 ची आवश्यकता. रन अप बॉल. प्रत्येक बॉल वरती जरी एक आली तरी देखील वशा 11 जिंकेल. स्लोवर बॉल अगोदर बॅट फेडली त्याच्यामुळे कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल. समीकरण 9 बॉल 9 धावा. 9 चेंडू 10 धावा. 9 चेंडू आणि 10 ची आवश्यकता. आकाशदादा पाटील यांचा आगमन, त्यांचा सन्मान देखील आपण मगाशी केला. फुल टॉस बॉल आणि स्वीप केल्या. मॅच सोपी जरूर आहे, परंतु जर कदाचित 2-3 डॉट बॉल आले तर मॅच मजा येईल. एकही सामना तुम्हाला आज एकतर्फी पाहायला मिळणार नाही. ज्या पद्धतीची स्पर्धा, प्रत्येक खेळाडूचे योगदान. आज टोटल 8 टीम्स खेळतात. प्रत्येक टीमला स्पर्धेमध्ये 3 चान्स आहेत, म्हणजे कमीत कमी 2 मॅचेस तुम्हाला जिंकाव्याच लागतील. 2 जिंकाल तर पुढे जाल तुम्ही या स्पर्धेमध्ये, या लीग मध्ये. लीग मध्ये पहा, एक संघ पराभूत झाला तरी तुम्ही खचून जाऊ नका. लगेच तुम्हाला दुसरी संधी मिळणार आहे. नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं पुन्हा क्रीडांगणामध्ये तुम्ही उतरा. अनिकेत चुका करतात. आणखीन एक नो बॉल. खराब चेंडू. बॉल चालला एका टप्प्यानं. अंपायरचा सिग्नल 6 7 धावा मिळतील. चांगली बॅटिंग. बबलू दादांच्या बॅटिंगचा आपण आवाज खेळाडूंना सांगूया. जिथे बॅटिंग करत असताना बबलू दादा खेळतात. प्रल्हाद पाटील 24 वरती बॅटिंग करतात आणि सूरज पाटीलने त्याला साथ दिली. तो खेळतो 31 या धाव संख्येवरती. 2 बॉलचा खेळ राहिला. 2 बॉल झाले. 2 बॉल मध्ये 8 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. शेवटच्या 8 बॉल आणि 2 धावा. वाटलं सुद्धा नसेल की इथून हा मॅच इतका कठीण बनेल. स्मायरा अँड निहार 11 टीम. अनिकेत जोशी खराब गोलंदाजी. बॅटिंग करत असताना अनिकेतचा धक्का वाजला पाहिजे. इथे त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं बबलू दादाच्या बॅटनं आणि आता 8 बॉल मध्ये फक्त 2 धावा. स्वीप करण्याचा प्रयत्न. स्टंपच्या मागून अपील सुरू आहे. 1 धाव झाले पूर्ण आणि अशा रीतीनं बॉल चाललाय सीमारेषेकडे. धावा मिळतात 4 आणि इथून सामना जिंकलाय वशा 11 संघानं. 7 चेंडू शिल्लक ठेवून अभिनंदन. वेल प्लेड वशा 11. वेल प्लेड बबलू दादा आणि वेल प्लेड सूरज पाटील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया, ज्यानं कमालीची बॅटिंग केली. गीतेश 0 वरती बाद झाल्यानंतर देखील सामना जिंकून दाखवलाय आणि या पहिल्या मॅचचा हिरो ठरलाय सूरज पाटील. 31 धाव संख्या काढल्या सूरजनं आणि त्याला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.
बबलूजी पाटील प्रल्हाद दादा पाटील यांचं देखील योगदान कमाली 14-24-28 धावा बबलू दादांच्या बॅट मधून आल्या. प्रितेश जोशी आपण मंचावरती या. बालकृष्ण दादा पाटील यांना देखील आम्ही मंचावरती येण्याची विनंती